वाढत्या महागाईचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। 1 जून पासून दळण जे आहे ते 10 रुपये प्रति किलो होणार आहे। त्यामुळे आता जर पाहिलं आपण तर सध्या पेट्रोल डिझेल भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते वाढताना पाहायला मिळतात। 1 तारखेपासून दळणाचे भाव वाढतात। गृहिणी म्हणून हे सगळं परवडतंय का? भाज्यांचे भाव जे आहेत आजही वाढलेत, गॅस महाग होत चाललाय, पेट्रोल डिझेलचे दर वाढतात, परवडतंय का? नाही, नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता सध्याची सगळी परिस्थिती पाहता कोणत्याही गोष्टीसाठी मग पेट्रोल असेल, डिझेल असेल आणि पर्यायाने वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे त्याचा बोजा कुठंतरी सर्वसामान्य माणसावर पडतोय आणि सर्वसामान्य माणसांमध्ये केंद्रबिंदू असलेल्या आमच्या महिला आणि सर्व कुटुंब यांच्यावर पडतोय। प्रत्येक गोष्ट आज या ठिकाणी मागलेली आहे आणि धान्यच मागले आहे तर ते धान्य दळण्यासाठी जे आम्ही ज्या गिरणीमध्ये जातोय तिथले पण जर बाजार वाढले तर नक्कीच पूर्ण कुटुंबाचं जे बजेट आहे ते सगळं कोलमडणार आहे आणि त्याची भीषण परिस्थिती नक्कीच आगामी काळामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल असं वाटतं। परवडतंय का? 10 रुपये किलो होणार। आता नाही परवडलं तरी लोकांना काय खाणे सोडणार आहेत का? जेवायला तर लागणार, मग ते 10 रुपये तरी द्यावेच लागून घ्यावे लागणार, पण लोकांना परवडत नाहीये। सरकारने कमी करणं म्हणजे ते पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे, लाईटचे दर वाढल्यामुळे त्यांना वाढवणं गरजेचं आहे दळणाला, असं आहे ना। आणि याच्यामुळे लोकांचं, सामान्य लोकांचे खूपच हे व्हायला लागलेत आता। काय केलं पाहिजे सरकारने? आता आम्ही कामं करणाऱ्या बायका आहेत त्याच्यामुळे आम्हाला तर शक्यच नाही काही सगळीकडे वाढवलं तरी आम्हाला तर परवडणारच नाही आहे। काय करते सरकार? मग आता सरकारलाच माहिती आता काय करतात ते। पण कमी तर नाही होत ना? नाही ना, कमी आता करायलाच पाहिजे कमी। आम्ही आता घरकाम करतो बायका म्हणजे आम्हाला 10 रुपये म्हणजे खूपच वाटतात, आम्हाला परवडू शकत नाही। परवडते का सर्वसामान्यांना? सर्वसामान्यांना परवडत नाही, पण आजकाल लाईटचं देखील बिलं हे ते वाढलेली आहेत। परत ह्या कामगारांनाही त्यांचा 8 तासाचा मोबदला त्यांनाही हे वेळच्या वेळी दिलं पाहिजे। त्यामुळे मग ते जर लाईटचे हे जर वाढले तर साहजिकच दळणाचा दर वाढवावा लागतो। कारण सरकार घोषणा करते, मग काय करते? नाही, सरकारचे आपण पाहतोय सतत नुसत्या घोषणांचा पाऊस आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे असं सध्या तरी वाटतंय। हो, पगार पण वाढत नाही आहे सगळे, म्हणजे डिझेल आणि पेट्रोल वाढल्यामुळे सगळ्याच गोष्टींवर फरक पडतोय। कुठंतरी हे सरकारने नियंत्रण आणलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची। खर्च वाढत चाललं पण इन्कम नाहीये। इन्कम तेवढाच आहे, इन्कम पण म्हणजे वाढणाराचा वाढतोय, ज्या सामान्य लोकांचं काहीच वाढत नाही। त्यामुळे लोकांना परवडण्यासारखं नाहीच आहे आता। हो ना, आम्हाला तर काहीच परवडत नाही, पगार पण वाढत नाही, गॅस पण परवडत नाही, भाजी पण परवडत नाही, दूध परवडत नाही। म्हणजे हे सगळं आधी कुठे एवढी महागाई होती, आता खूपच वाढली। लाडक्या बहिणीचे पण पैसे मिळत नाही, काहींना चांगल्यांना मिळतं, गरिबांना मिळतच नाही। नाही मिळत नाही आहेत, लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले। त्यातल्या त्या ज्येष्ठ नागरिकांचे तर म्हणजे त्यांना कुठलीच अशी हे ठोस अशी सुविधा नाही आहे। हे सगळं वाढत चाललेलं आहे, आरोग्य किंवा हे, आणि त्याच्यामध्ये जे दर आहेत ते म्हणजे सर्वसामान्य माणसांना नाही परवडणारे। आता हे देखील जे दर वाढलेले आहेत ते पेट्रोलच्या ह्याच्यामुळे आणि एकंदरीत युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे त्याच्यात काहीतरी पर्याय हा काढला पाहिजे, शोधला पाहिजे सरकारने, की बाबा ह्याच्यात कुठेतरी गोरगरिबांना, मध्यस्थांना, हे मध्यमवर्गीयांना काहीतरी त्यांनी हे दिली पाहिजे। बरं का, वाढत चाललं तर दिवसेंदिवस काळ म्हणजे अवघडच आहे। गोरगरिबांचे प्रश्न, गरिबांचे हाल आहेत, बाकी काय नाही। आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस जर महागाई वाढत चालली तर सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत, हे मात्र निश्चित। कॅमेरामन किरण कादळेसह सागर औसा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।